कसं पब्लिक स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये। आपण सध्या अशा जागा उभा आहोत तिथे फार मोठ्या प्रमाणात बाजार भरतोय आणि तुम्हाला ही जागा माहित होती का कमेंट करून नक्की सांगा। आता तुम्हाला दाखवतो, हा तो बाजार आहे जिथे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गाई आणि म्हशी दिसतात। हे पाठीमाग पूर्ण गायीने भरलेले म्हशी नाहीयेत, म्हशी फार कमी प्रमाणात म्हणजे 95-97% गाई आणि 3% म्हशी असतील आणि वगैरे वगैरे असतील। बघू शकता हा नेकनूरचा सर्वात मोठा बाजार आहे, तो रविवारी भरतो आणि इथे मटणाचे हॉटेल आहेत, पण श्रावण महिना सुरू असल्यामुळे सध्या तर काही बघायला भेटत नाही। पण तुम्ही बघू शकता की कॅमेऱ्याने दाखवलं तर हा सर्वात मोठा असा जनावरांचा बाजार आहे, तो की बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावी म्हणजे बालाघाटच्या वरती आहे। आणि रविवारी बाजार हा बीडचाही असतो आणि इथलाही असतो, पण बीड मध्ये जनावरांचा बाजार नसतो, हिरापूरचा बाजार असतो, आपल्याला माहित नाही कधी आहे। तुम्ही बघू शकता की पार तिकडच्या कडीपर्यंत आणि तिकडे सौदा झाला, हे सौदा लाईव्ह सौदा झाला या कसा आडतो वाघ म्हणजे सगळ्यात मोठा सौदा झालेला आहे तिथे। मला वाटतं गेली हे जिथं हात वगैरे करतात त्या बघा, इथे सौदा झालाय म्हणजे गायचा जे आरडलेत ना, कशामुळे आरडलेत की जी गाय असते त्याचा सौदा झालाय आणि सध्या इथं गुलाल तर नाहीये, पण गुलाल वगैरे वापरून थाप टाकतात असे व्यापारी करतात इथे। तुमच्यात कोण कोण व्यापारी कमेंट करून नक्की सांगा। फार कमी वेळात आपण खाली जाऊन व्हिडिओ काढू, पण आणि हे जे पाठीमागे दिसते ते तुम्हाला माहिती आहे एंजल फोटो स्टुडिओ आहे, त्याच्या बाल्कनीत आपण सध्या उभा आहोत। म्हणजे हे व्ह्यू फार मस्त दिसतोय आणि तिकडे जो झेंडा दिसतोय तिकडे महाराजांचं स्मारक आहे आणि तिथवर हे बांगलेले आहे। आता कुणाकुणाचे हॉटेल आणि कुणाकुणाचे व्यवसाय आहेत, कुणाचे वडील व्यापारी असतील, कुणाचे आई किंवा माळवैकीत असतील। हे बघा खालच्या प्रमाणात जिथं खाली आहे तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला दिसतोय बघा, खाली मोठ्या प्रमाणात बाजार भरतोय। तिथं एक हॉटेल आहे, पलीकडे तर म्हणजे जे वारीक असतात ते दिसतात आणि त्याच्या पलीकडे बैल वगैरे, इकडे पाण्याचा हौद तुम्हाला दाखवला मी। आणि काल परवाच मी मला वाटतं कालच त्या बाजारातून मोकळं परवा दिवशी हिंडत होतो मोकळं शुक्रवारी, तरी मस्त सगळा बाजार भरलेला आहे बघू शकता तुम्ही। अनेक कुणी आता जस्ट आडतून माल आणतंय, कोणी ताज रानातून माल आणून इथे दुकानं लावतात, कोण कोण बाजार करताय आजोबा हे बघा, हे इकडे बघा नाद करते काय नाद करते, सगळ्यात मोठ्या प्रमाणात बाजार आहे। आणि मग मी नेकनूरला आल्यापासून हा पहिलाच बाजार आहे जो भरलाय, म्हणजे याच्या अगोदर पण आलो होतो पण बाजाराचं काही दृश्य आपण कॅप्चर केलं होतं वाटतं, पण पहिलाच एवढं होता तो दुसरा आहे जे की स्टार्टिंगला आपण आलो होतो। ह्याच्यापेक्षाही तुम्हाला गर्दा पाहायला मिळेल थोड्या वेळाने। आता फक्त सुबह के 10:27 हो चुके हैं, अभी तकरीबन यहाँ पर कोई इतनी शेतकरी अपने गाय को लेकर नहीं आए क्योंकि अभी तक उतना टाइम नहीं हुआ। कुछ लोग टेम्पो में आ रहे होंगे, कुछ लोग टेम्पो कर रहे होंगे और हमारे आगे के साइड में बहुत शेळीवाले आहेत जे की शेळ्या घेऊन विकायला आलेत। तुम्ही बघा आता तुम्हाला एक दाखवतो मस्त, हे बघा इकडे बाजार करतायत, इकडे दुकान लावतायत, तिकडं मार्केटमध्ये भाव काय नाही, तिकडे दोन शेतकऱ्यांचा संवाद चालू आहे आणि इकडे काही लोकांनी आताच गाय आणली, जस्ट बांधायला लागले ते आहे का बघा, म्हणजे सगळं लाईव्ह आहे आपल्याकडे, असं नाही की जुनं आहे वगैरे। हे बघा बघा आहे नेकनूरचा बाजार। आणि तुमच्यापैकी कोण कोण बाजाराला आलंय कमेंट करून नक्कीच सांगा। भेटूया परत नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बघत राहा नेकनूरचा बाजार।